आपल्याला सगळ्या महत्वाचा उद्देश होता की आपल्या सगळ्यांच्या भेटी होत आहे महत्वाचं ते आपला उद्देश साध्य होत आहे. बऱ्याच जणांची मेहनत आहे याच्यामध्ये आणि भरपूर प्रतिसाद बऱ्याच जणांनी दिल्यामुळं हे शक्य झालं. तर आता हे आभार प्रदर्शन वगैरे नाही, सगळ्यांना ओढ होती की आपल्या शाळेला आपण जाऊन भेटलं पाहिजे, सगळ्यांची गाठभेट झाली पाहिजे. आता आपण बरेचसे मला वाटतं गावापेक्षा जास्त होते आपल्या भागामध्ये. तर आपल्या म्हणजे वेळा पाडणं आवश्यक होतं शाळेनं, म्हणजे आम्हालाही काही कारणाचं समजा नियोजन करताना वगैरे समजा काय अरेंजमेंट करताना इथं आता गावात तुम्हाला थोडासा उशीर झाला आणि कंबाईन काम झाला की आपल्याला 2 तास उशीर झालेला आहे कार्यक्रमाला. नागरिक झालेले आहेत, तर आपल्याला काय करायचंय, शाळेला आपल्याला एक नोटबुक दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपण जर एंट्री करायचं राहिला, जर आपल्याला संपर्क करायचा असेल तर ते करू शकतील. कोणाची एंट्री राहिली असेल तर कृपया या मध्ये एंट्री करावी. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. यांचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांनी शाळेच्या गजरामध्ये स्वागत करा. अध्यक्षस्थान भूषवावं. मी आदरणीय शेख सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या स्टेजवर स्वागत करतो. तर हा कार्यक्रम करायचा म्हणून आपण बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत होतो, पण योग जुळून येत होता आणि आपण योग जुळून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकोणीसशे 99-2000 बॅचचे सर्व विद्यार्थी एकत्र जमलेलो आहेत. ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण इथं आहोत, तर त्यांना आपण इथं आमंत्रित केलेलं आहे. तर आपल्या कार्यक्रमाला आशा वहिनी पण गुरु लाभलेले आहेत. त्यांनी त्यांच्या परीने आपल्याला मार्गदर्शन केलं, शिकवलं आणि त्यांच्यामुळे आपण इथं इथपर्यंत पोहोचू शकलेले आहेत. आणि आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण त्यांचे ऋण काही कधी करू शकणार नाही. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण इथपर्यंत पोहोचलेला आहे. एखाद्या माठाला जसा आकार देतो एखादा कुंभार, त्याप्रमाणे सर्वप्रथम आपल्याला आपले आई वडील असतात, ते शिकवतात. शाळेतले गुरु जे आहेत त्याच्यामुळे आपण घडत असतो. त्यांनी
जर चुकीचा मार्ग दाखवला तर आपण म्हणजे वाईट मार्गाला जातो, पण पूर्वपंथात जाणून बुजून आपल्याला चुकीचा मार्ग दाखवत नाही. आपल्याला चांगलंच आपला विद्यार्थी मोठा झाला पाहिजे. स्वागतम स्वागतम. आपल्या वेळेतून वेळ काढून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आहेत त्याबद्दल त्यांचे एका क्षणाचाही विलंब न करता वैद्यने आपल्याला परवानगी दिली की ही शाळा तुमचीच आहे आणि तुम्ही केव्हाही येऊ शकता. आणि कार्यक्रम मोठ्या सभागृहामध्ये घ्यायचा होता. सर्व आम्ही विनंती करतो की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. वहिनी प्रथमतः भाषण करतो की त्यांनी या विद्यालयाच्या प्रमुख आशाताई कराड यांचं स्वागत करावं. आशाताई कराड यांचं विद्यार्थी स्वागत आहे. आपण शाळेच्या गजरामध्ये साथ द्यायचे आहे. यानंतर आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधी गणेश राख यांचं स्वागत होत आहे. यानंतर शेफ सरांचं स्वागत करण्यासाठी यांचं स्वागत करण्यासाठी एक मिनिट इकडे बघा माझी कॅमेरा. ओके गायकवाड हनुमान. एक मिनिट यानंतर स्वागत करण्यासाठी सर मी लोमटे मनोज. यानंतर प्रत्येक कार्यक्रमाचं नियोजन यानंतर बुकिंग झाली 1988 ला. आम्हाला घ्या इकडे घ्या. ह्या का मी इकडे कॅमेरा बंडू काळे इकडे पहा. ओके सर. सगळं तयार पाहिजे. हा इकडे बघा कॅमेरा. दिसलं पाहिजे मुंडे सर. माधव यांच्या शुभांते स्वागत होत आहे. यानंतर आमच्या विद्यालयातील वांगे मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी मी
हाईट जास्त टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करण्यात येत आहे. यानंतर आपल्या सर त्याच्यामुळं आता तुम्ही आमच्या बरोबर आल्यामुळं मित्रत्वाचं नातं आपण जपूया. सर मित्रांनो, वाटलं नव्हतं या ठिकाणी आपल्या समोर या कार्यक्रमाचं प्रस्तुत करणार आहे आणि विद्यार्थी यांचं या ठिकाणी मनापासून प्रस्ताविकाची जबाबदारी या कार्यक्रमाची माझ्यावरती आलेली आहे. समारंभाच्या या प्रवासात मी प्रवासी मी नावी प्रवास कुठला हेतू कसला सांगत असते प्रस्तावित. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले आमचे सर्वांचे लाडके आणि आता या शाळेचे प्राचार्य श्री नागरगोजे सर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या श्री शक्ती आणि आपल्या शाळेचं भूषण, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा चालते अशा आशाताई कराड, सर्वांच्या आशा वहिनी, या सगळ्यांचं सर्वात अगोदर आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. मित्रांनो, हा कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागे 2-4 उद्देश आहेत. सर्वात पहिला उद्देश की थोडासा उशीर झालाय, खूप लवकर व्हायला पाहिजे होतं. तब्बल 25 वर्षानंतर आपण कुणाच्या तरी ही गोष्ट लक्षात आली की आपण भेटायला पाहिजे आणि जिथे इच्छा असते त्या ठिकाणी मार्ग नक्कीच सापडतो आणि हा मार्ग आपल्याला तुमच्याकडे बघून नक्कीच वाटतं मला की हा मार्ग आपल्याला सापडला आहे. कारण की 2 वर्ष दुरावलेले भाऊ जर एकमेकांना शहरात असलेल्या भावाला जर आपण गावी बोलवलं तर तोही आपल्या सांगण्यावरून या ठिकाणी येत नाही. फक्त एका हाकेच्या अंतरावर, एका हाकेने तुम्ही या ठिकाणी जवळजवळ ही स्ट्रेंथ जर बघितली तर मुलं 50च्या आसपास असतील आणि शिक्षकही 12-13 असतील. तर खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी होते असं मला म्हणायला काही हरकत नाही. आता इतक्या वर्षानंतर भेटायचं तर कशासाठी? सगळ्यात मुख्य हेतू हा आहे की बरेच जण आपण ही ओळख विसरलेलो आहोत. आता माझंच बघा, मी ज्यावेळेस 10वी पास होऊन या ठिकाणाहून गेलो त्यावेळेस माझं वजन 55 किलो होतं आणि परत 25 वर्षानंतर ज्यावेळी आलोय तर मी 95च आहे. तर तुम्हाला सांगतो, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी यामधील 90% लोकांना फोन केले असतील, पण इथं प्रत्यक्षात आल्याच्या नंतर मला त्याच्यातल्या 10-12 जणांनी सुद्धा ओळखलं नसेल. मग आता प्रकर्षाने वाटते की खरंच अशा कार्यक्रमाची खूप गरज आहे. दुसरं की जीवन म्हटलं की जीवन हा या ठिकाणी आपण जे जमलो अशाच काही आठवणीला उजाळा देण्यासाठी आपण या ठिकाणी जमलोय. आणि काही आता आपले 40 तर गेले, कुणाचे 42 गेले, कुणाचे 41 गेले आणि आपले गुरुवारे जे आहेत ते तर आता म्हणजे काठावर बसलेले आहे. म्हणजे लोकसभा तुम्ही खूप जगावं अशीच अपेक्षा आहे. पण जीवनामध्ये राहिलेला हा जो काळ आहे तो तुमच्या सानिध्यात अजून प्रेरणादायी व्हावा, सुखकर व्हावा, आनंददायी व्हावा आणि अजून काही त्यासाठी लागू शकतात. आता या प्रास्ताविकामध्ये थोडंसं मी तुम्हाला सांगतो कार्यक्रमाचं स्वरूप काय असेल. यानंतर प्रत्येकाने ज्याला जसं जमेल त्यानं 2 मिनिटं 5 मिनिटात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचे आणि मनोगत व्यक्त करणे वेळेची मर्यादा पाळून शेअर करा. आणि चौथा जो मुद्दा आहे की तो भविष्यामध्ये तुमचे आयुष्याबद्दलचे जे काही दृष्टिकोन असतील, काही प्लॅन्स असतील तर ते शेअर करा. ते या 4 मुद्द्यावरती आपलं मनोगत व्यक्त करा. तुम्ही 2 मिनिटात करा, तुम्ही 5 मिनिटात करा. फक्त आपल्याकडे ठीक आहे, आपल्याकडे साहेब पण या ठिकाणी येणार होते. सर, ज्यांच्या नावाने आम्हाला महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आम्ही म्हणतो की आम्ही विधा कराडच्या सरस्वती विद्यालयामध्ये शिकत होतो, समोरचा माणूस आमच्याकडे कुतूहलाने ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आमची छाती फुगून आल्याशिवाय राहत नाही.
हे आणि तेही आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, पण काही अपरिहार्य कारणामुळे ते येऊ शकले नाही. आणि मला श्यामच्या बोलण्यावरून असं कळलं की आपल्याला त्यांच्याकडे जायचंय. तर जोपर्यंत त्यांचं वेळ आपल्यासाठी येत नाही तोपर्यंत आपण कार्यक्रम चालू करून ठेवू. त्यांना तिकडे भेटायला फक्त सांगा की आम्हाला भूक लागली, एकदा जेवण आणि आपला कार्यक्रम पुढे कंटिन्यू करू. सगळ्या विद्यार्थ्यांचं मनोगत झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या शिक्षकांचं सुद्धा बहुमूल्य लांबट पण गरजेचं असलेलं माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी कार्यक्रम Ah
संस्थेच्या वतीनं आपण सर्वजण या ठिकाणी माजी विद्यार्थी 2002 ची बॅच आहे साहेब. 2000 ची बॅच असल्यामुळं हे विद्यार्थी गेट टुगेदर हा कार्यक्रम घेण्यासाठी अनेक दिवसापासून आम्हाला तारीख मागत होते. त्यालाही आम्ही सांगत होतो की कदाचित साहेब येतील दिवाळीमध्ये आणि आनंद हा कार्यक्रम घेऊन. योगायोग असा झाला, दुग्ध शर्करा असा हा योग आला. केले कारण त्यांचं कर्तृत्वच असं आहे की आम्ही ते सांगूच शकत नाही. अण्णाभाऊबद्दल मी एवढंच असं म्हणू शकेल, अनेक दिवसापासून त्यांना आणि माझा संबंध येतोय. अण्णाभाऊंचे विचारच असे असतात, आकाश में इतने तारे हैं, आकाश में इतने तारे हैं, उसकी गिनती नहीं कर सकते. विदा साहब के विचार इतने ऊंचे हैं, उसकी मोजदाद हम नहीं कर सकते. त्यामुळं भेटण्यास उत्सुक झालेले प्रत्येक जणांची ओळख मी इथं करून देणार नाही, ते स्वतः या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि ते सर्वजण आपापली ओळख करून देणार आहेत. मी सर्वांना विनंती करतोय या ठिकाणी खूप खूप आभार. या सर्वांचा अण्णाभाऊंच्या हस्ते सन्मान होत आहे. या सर्वांची आपल्या साहेबांमुळे या शाळेने या पदापर्यंत पोहोचू शकलो. वेळेवर मी असं काही बोलू शकत नाही. यानंतर सर समोर महाराज मागे सारखा महाराज. मुक्काम पोस्ट पिंपळगाव गाडी, तालुका परळी, जिल्हा बीड. मी डॉक्टर आहे. माझं BMS SGR आयुर्वेद कॉलेज सोलापूरला झाले आणि माझं CCS पुण्यात झाले आणि PGDMS ग्लोबल हॉस्पिटल हडपसरला केले. मी मागील 15 वर्षापासून सिरसाळा तालुका परळी येथे मेडिकल प्रॅक्टिस करत आहे. माझे मिसेस पण डॉक्टर आहे आणि दोघंजण प्रॅक्टिस करतात. 10 बेडचं माझं हॉस्पिटल आहे आणि मनापासून सेवा करतो. राहणार सोनेसंगी, तालुका केज, जिल्हा बीड. आज आयुष्यातील माझा आयुष्यमानीय क्षण असा, माझ्या आईनंतर मला जर सर्वात जास्त कधी आनंद झाला असेल तर आज साहेबांच्या हस्ते माझा सन्मान होतो आणि भेटल्यानं मी मला खूप भाग्यवान समजतो. ज्या स्वामी विवेकानंद, अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा वारसा आणि विचार आपल्या भारत देशात नव्हे जगामध्ये पसरवणारे असे महान संत असं मी नाव देतोय. संत ज्ञानेश्वर असं म्हटलं होतं की भूमी असती का स्वयंभू, का निघते कार्य कोंब, ते कुलाल मोतीचे गर्भ मोडले की. भूमी जर जेवढी स्वयंभू असती सुंदर माठ तयार करू शकली असते का, तर नाही. मला आयुष्यामध्ये जर आकार कोणी दिला असेल तर फक्त आणि फक्त हे सरस्वती विद्या मंदिर. त्याच्या संस्कारामध्ये खूप आहे. माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये कराड कुटुंबाचा संस्कार माझ्यामध्ये रुजलाय. त्यामुळे मला एवढा आनंद होतोय की आयुष्यातील सगळ्यात मोठा आयुष्याचे क्षण कोणता असेल तर मी आदरणीय साहेबांच्या हस्ते मला हा सन्मान मिळतोय. धन्यवाद. मी दैनिक समय सरकारचा प्रतिनिधी 24 तास का मेरा धाराशिव. संत ज्ञानेश्वर स्वामी माध्यमिक विद्यालय औरंगाबाद येथे शिक्षक आहे.
इथल्या विभागीय अंमलबजावणी कक्ष नाशिक कृषी विभाग इथं कार्यरत आहे. वातावरण बदल आणि शासन स्थिती या विषयावरती मी चंद्रकांत सूर्यकांत भुजर, कलममध्ये कापड व्यवसाय आहे. सर 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 मी अशोक विष्णू खेडकर, राहणार भाटशिळे पारगाव. माझं गाव भगवानगडाच्या पायथ्याशी आहे आणि मला थोडंसं 2 मिनटं घ्यायला होते सर तुमची माहिती म्हणून. ज्यावेळेस 1997 साली जून 1997 साली मी तुमच्या शाळेमध्ये आलो होतो आणि खरं तर माझ्या वडिलांनी गावातील सगळ्यात प्राप्त मुलगा, होळकर मुलगा म्हणून काहीतरी सुधारणा व्हावी म्हणून मला सरस्वती विद्यालयामध्ये घातलेलं होतं. आणि ज्यावेळेस मी 8वीला या ठिकाणी आलो, काळ सरांनी मला एक प्रश्न विचारला होता की मराठीमध्ये पुरुष किती. तर अक्षरशः मी त्यांना म्हणजे मला काय बोलायचं काही कळत नव्हतं, त्यांना मला उत्तरच येत नव्हतं. मी बोलायचं म्हणून बोलून गेलो की कोणत्या झाल्या. आणि तो एक काळ आहे. आणि मी माझ्या गावामध्ये यशोदी फाउंडेशन नावाची एक संस्था चालवतो आणि त्या संस्थेमध्ये व्याकरणावरती मी मार्गदर्शन करून आजपर्यंत कमीत कमी 50 पोलीस, 10 ग्रामसेवक आणि बरेचसे मुलं नोकरीला लागले आहेत. सांगायचा मुद्दा एवढा की या शाळेने मला दिलेले शब्द. आणि ज्यावेळी आम्ही थोडंसं आता माझं गाव असं 200 किलोमीटर लांब आहे. मी जेव्हा थोडंसं पोहे व्हायचं, घरची आठवण यायची, त्यावेळेस या नदीकाठी गोपाळपुराच्या मंदिरात आम्ही बसायचो. त्यावेळेस एक छोटंसं मंदिर या ठिकाणी होतं. आज 25 वर्षानंतर या ठिकाणी जर आलो आणि जर बघितलं तर हा प्रवास खूप थक्क करणार. मी माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे करिअर म्हणून जर बघायचं गेलं तर महाराष्ट्र ॲग्रिसिक्स या कंपनीमध्ये गेली 18 वर्षापासून झोनल मॅनेजर म्हणून काम करतो. सध्या नाशिक या ठिकाणी कार्यरत आहे. आणि नुकतंच एप्रिलमध्ये मी माझ्या गावामध्ये शेतकऱ्यांसाठी एक ज्ञानगंगा शेतीशाळा सुरू केलेली आहे. आणि या ठिकाणाहून जात असताना खरंच मला थोडंसं कष्ट वाटत होतं की आपण या पर्यायाकडे वळायला पाहिजे की नाही. पण 18 वर्ष मी जो संघर्ष शेती क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये केला, त्या ज्ञानाचा उपयोग गोरगरीब शेतकऱ्यांसाठी व्हावा ही माझी प्रामाणिक भावना होती. आणि आज या ठिकाणी आल्याच्या नंतर ही भावना 1000 पटीने वाढली. आणि मला माझ्या त्या कार्यामध्ये तुम्हाला भेटून 100% फायदा होईल. आणि म्हणजे मला कुठल्याही प्रकारची शंका नाही की मला त्याच्यात यश येणार नाही. त्याचप्रमाणे तुम्ही जे सरस्वती विद्यालयाचं रोपटे या गावामध्ये लावलं होतं, ते रोपटं नानांनी, अण्णांनी खूप कुतूहलाने आणि तात्यांनी सुद्धा, आणि दुसरं एक नाव मी घेतल्याशिवाय राहणार नाही, त्या म्हणजे आपल्या कैलासवासी आप्पा, त्यांच्याही प्रेमाचा थोडासा जरा आमच्यावरती राहिला. त्यांना आपण खूप मिस करत आहोत. त्यांनी या सर्व भावंडांनी जो विकास या रामेश्वर सारख्या गावामध्ये केलेला आहे. खरं तर प्रत्येक गावामध्ये जर विनाकारा नाना, अण्णा आणि अक्का यांच्यासाठी भावंडे असतील, खरं तर ह्या 4 भावंडांकडे बघून मला संत ज्ञानेश्वर, निवृत्ती आणि स्वयंपाक आणि मुक्ताबाई या 4 भावंडांची आठवण होते. कारण त्यांनी सुद्धा समाज सुधारण्यासाठी त्यांनी आपलं जीवन खर्च केलं. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलीच्या विचारासाठी विनाकारांनी सुद्धा आपलं आयुष्य खर्च घातलं. आणि त्यांचे पडसाद भारतातच नाही तर परदेशात सुद्धा आपल्याला उमटताना दिसतात. खूप तुम्हाला भेटून मी शब्दात सांगू शकत नाही साहेब, खूप थक्क राहिलं होतं. असाच उत्तरोत्तर विकास करत राहा.
मी राम मुलाका राहणार पळसर तालुका धाराशिव. सध्या सरपंच आहे आणि माझा व्यवसाय आहे ट्रॅक्टर शेत विकास कारखान्यात चालू आहे. सर पूजनीय व्यासपीठ, माझी शिक्षण भूमी रामेश्वर, जन्मभूमी परळीकर, माझं नाव माधव मुरलीधर मुंडे आणि सध्याची कर्मभूमी म्हटलं तर मी यांच्या चरणी राहतो. कदाचित सर्वात प्रिय साहेबांना संत ज्ञानेश्वर माऊली आहे. दहावीला असताना सर्वांना माहिती आहे एक इटलीवरून एक माणूस आले होते इथे ज्या गावी भेटीला. त्यावेळेस ती इंद्राजी साहेब प्रमुख होते, आजही आहे. तर त्यावेळेस ते कळत नव्हतं की हे काय आहे एवढं इटलीवरून माणूस. मी भागवत सुखदेव आंधळे, बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामध्ये राहतो आहे आणि माझं शिक्षण BA BEd झालेलं आहे. सध्या मी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करतो. धन्यवाद. मी खंडारी आसाराम बाबूराव, सैन्यामध्ये 17 वर्षे सेवा करून आता बीडमध्ये शिव कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंटच्या माध्यमातून घरं बनवून लोकांना सेवा देत आहे. मी नितीन वसंत आंधळे, राहणार गुळपिंपळा, तालुका वडवणी, जिल्हा बीड. मी बीड जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ सहाय्यक या पदावर नोकरी करत आहे. आणि सांगायचं जर म्हणलं तर माझ्या जीवनाला खरं वळण हे रामेश्वरमधूनच भेटलं. अभ्यासात एवढा मी हुशार नव्हतो, परंतु क्रीडा क्षेत्रामध्ये माझं चांगलं होतं. ओळेकर सर नावाचे एक सर होते इथं आणि तायकांडोचे क्लासेस घेत होते. तर तायकांडो मी इथं शिकलो. त्याच्यानंतर सर्व्हिसला 2004मध्ये लागल्याच्या नंतर मी 2016पर्यंत तायकांडोपासून लांब होतो. नंतर 2016मध्ये मी बीड जिल्हा तायकांडोच्या माध्यमातून काम करण्यास सुरुवात केली. आता मी तायकांडो खेळामध्ये राष्ट्रीय तायकांडो प्रशिक्षक आहे. माझे बरेचसे विद्यार्थी स्कूल गेमला, नॅशनलला, स्टेटला मेडलिस्ट आहेत. माझी स्वतःची मुलगीसुद्धा नॅशनल मेडलिस्ट आहे. आणि तायकांडोमध्ये अजून काहीतरी मोठं काम करून आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करण्याचं माझं स्वप्न आहे. सर्वप्रथम मी सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभारी होतो. आपण एवढा वेळ आम्हाला दिला. आणि मी फक्त सर या ठिकाणी 11वी आणि 12वीसाठी शिक्षणासाठी होतो. मी एक ऊसतोड मजुराचा मुलगा, 10वीपर्यंत आश्रमशाळेत शिक्षण झालं. 11वी आल्यानंतर या ठिकाणी मला फी भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळेस मी सानप सरला भेटलो. आपल्यापर्यंत मी येऊ शकत होतो. तर सर मला म्हणले तू फुकटमध्ये राहा या ठिकाणी. त्यानंतर मी 12वी पूर्ण केल्यानंतर D.Ed लागलो. D.Ed झाल्यानंतर सर मी नंतर शिक्षक म्हणून पण जॉब लागला. नंतर MPSC मी पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचलो. सध्या मी MIDC पोलीस स्टेशनला API पदावर आहे. आणि माझ्या करिअरमध्ये खूप सिंहाचा वाटा आहे आपला आणि आपल्या परिवाराचा. प्रत्येक ठिकाणी मला सरस्वती शाळेचं आणि रामेश्वरचं नाव भेटलं, ऐकायला भेटलं की मी आपुलकीने त्या ठिकाणी जात असतो. कारण अप्पा असतील किंवा कुठलेही कुटुंबातले कोणते शिक्षक असतील तो खूप आनंद होतो. माझं नाव श्यामजी व्यंकट सर. मी मुक्काम रामेश्वर याच गावचा आहे. आणि लहानपणापासून आम्ही अण्णाभाऊला वेळ प्रसंगी पाहत असतो. जेव्हा जेव्हा ते रामेश्वर येतात तेव्हा शाळेला भेट देतात आणि कळत नकळत त्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळत असतं. तर एक
ज्यांनी त्यांनी अण्णाभाऊंना ऐकलं आहे तर त्यांच्याविषयी ते तळमळीने नेहमी सांगत असतात की मी एका गोठ्यामध्ये शिकलेलो आहे आणि मी जर म्हणजे त्यांचा उद्देश असा आहे की मी गोठ्यामध्ये राहून जर इतकी प्रगती करू शकतो तर मी तुमच्यासाठी एवढी मोठी इमारत बांधलेली आहे त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि कदाचित माझ्यापेक्षा तुम्ही जास्त मोठी झेप घ्या. तर मी माझ्या मुलांना पण हे उदाहरण नेहमी सांगत असतो. तर अण्णाभाऊविषयी खूप सारं बोलण्यासारखं आहे आणि मी थोडंसं संधीचा फायदा घ्यायचा म्हणजे मी थोडंसं या ठिकाणी 2 मिनिट घेतो. मी चारोळ्या कविता वगैरे कधी जसं वेळ भेटेल तसं बनवत असतो. सध्या मी फॉरेन्सिक लॅब पुणे येथे असिस्टंट केमिकल ॲनालायझर गॅजेटेड ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. तर मी माझ्या सर्व्हिसमधून जे जसं शक्य तसं जशा केसेस येतात तसं आपण जनरल पब्लिकला कसा न्याय देता येईल त्याचा प्रयत्न करत असतो. जास्तीत जास्त मेहनत घेऊन आपण जनतेला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना मदत झाली पाहिजे अशा प्रकारचा मी काम करत असतो. तर एखाद्याला जर एखाद्या चारोळ्या किंवा कविता तयार करत असेल तर त्याला एवढे श्रोते मिळाले तर त्यांना आणि अण्णाभाऊ जर सोबत असेल तर ते एक्सप्रेस करावंसंच वाटेल. तर मी आजच्या कार्यक्रमानिमित्त एक एक कविता तयार केली. आपण 25 वर्षानंतर या ठिकाणी भेटत आहे. बॅनरवर पण त्याच्या मी 2 ओळी ॲड केल्या होत्या. तर आपल्या शाळेचं नाव आहे सरस्वती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय रामेश्वर. सरस्वती हे आपल्या विद्येच्या देवतेचं पण नाव आहे. तर मी एक सरस्वती देवी म्हणजे आपल्या मुलांना जिथं आपण घडलो, ज्या देवीच्या खुशीमध्ये आपण घडलो, ती देवी आपल्याला बोलवत आहे. ही थीम डोळ्यासमोर ठेवून मी काही ओळी कवितेच्या माध्यमात तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शाळा खुणवत आहे तुला, शाळा बोलवत आहे तुला, शाळा खुणवत आहे चला, शाळा बोलवत आहे चला. शिकलो खेळलो खुशीत, आपण शाळेत खुशीत शिकलो खेळलो खुशीत, होतो सारे खुशीत. विचार नव्हते दूषित, होते गुण जसे ऋषित. शाळा फुलवत आहे मला, शाळा फुलवत आहे मला, शाळा फुलवत आहे मला. मला म्हणजे आपण सगळे या मळ्यातले फुलंच आहेत, वनस्पती आहेत असं गृहीत धरून. आगुनी स्वप्ने लाखरे, उडून गेली सारी पाखरे. खुणवत आहे तो पाखरे, या परत एकुणी भाकरे. काळा खुणवत आहे फळा, शाळा बोलवत आहे फळा. ते घडवणारे हात, आपले गुरुजन म्हणजे त्यांचे हात, म्हणजे ते आपल्याला एका माठाला जसं घडवतात त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला घडवण्याचा प्रयत्न केला. ते घडवणारे हात, ते बडवणारे हात, याचा दुसरा आपण अर्थ करू शकतो. ते घडवणारे हात, ते बडवणारे हात, ते लढवणारे हात, ते चढवणारे हात. बाळा बाळा बोलवत आहे तुला, शाळा खुणवत आहे तुला, शाळा बोलवत आहे तुला. शाळा खुणवत आहे चला, शाळा बोलवत आहे तुला. एवढं करून मी माझे 2 शब्द मी श्रीहरी पंकज ढाकणे, राहणार उरवटी, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड. महाविद्यालयामध्ये लाईनमॅन या पदावर आहे मी. तरी सर्वांचे आभार. मी जेव्हा दत्तात्रय चंद्रकांत सध्या व्यवसाय करतो. संजय गीते, राहणार वाघे, तालुका पुणे, जिल्हा बीड. मी एस कन्स्ट्रक्शनमध्ये काम करत आहे.
श्रीमंत कराड राहणार रामेश्वर सिटी. मी ज्ञानबा विष्णू पटले राहणार कडेवाडी परळी वैजनाथ जिल्हा बीड. मी शिवम कंट्रोल्समध्ये कामाला आहे. धन्यवाद. मी हनुमान गायकवाड राहणार उकली तालुका औंढा जिल्हा हिंगोली. मी मुंड्या बसायत उत्तम राहणार गोपाळपूर तालुका धारूर जिल्हा बीड. मी सिटी फ्री आहे. मी बडगे गणेश अशोक राहणार कळम व्यापार करतो. मी गणेश चव्हाण. मी रामेश्वरचाच आहे. मी MIT युनिव्हर्सिटी दोन्ही काळात या ठिकाणी जॉबला आहे. मी मनोज डोंगरे शेती करतो. मी सुरेश राम मस्के टीन ऑइलमध्ये जॉब आहे. हरिबा किशन कराड इथलाच आहे. मी पुण्यामध्ये जॉब करतो. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. मी स्वर्णमाला शिंदे राहणार कारसा तालुका जिल्हा लातूर. मी सध्या गृहिणी आहे. माझं शिक्षण BA झालेलं आहे. आता सध्या सोलापूरमध्ये आहे. नमस्कार. मी कांचन धनंजय देशमुख पुण्याला राहते. आपल्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आपण आज इथे भेटलो आहे. हे आपलं खरंच भाग्य आहे आणि ज्यांच्या नावाप्रमाणे आम्ही त्यांच्या कार्याने महान कार्याने विश्व उजळून टाकणाऱ्या अशा साहेबांच्या हस्ते आज इथे सत्कार होत आहे आपला. हे आपले खरंच भाग्य आहे. खूप खूप धन्यवाद आणि माझ्या गुरुजनांचे पण खूप खूप धन्यवाद. मॅडम समोर बघा, समोर बघा. मी सगुणा पांचाळ पुण्याला राहते. सध्या
सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. आजचा हा सुवर्णाक्षर खरंच सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा आहे, कारण आमची ही जी बॅच आहे तर ती आमच्या साहेबांच्या उपस्थितीत त्यांच्या कृपा आशीर्वादाने योगायोगाने घडला हा क्षण आहे. त्यासाठी आम्ही सर्व विद्यार्थी खूप खूप भाग्यवान आहोत की हा एक योगायोगाने जो कार्यक्रम झाला त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम जे आयोजक आहेत, माझे जे वर्गमित्र आहेत, त्यांना खूप धन्यवाद देते. तसेच आमच्या साहेबांच्या कृपा आशीर्वादानं जे काही आमचं जे जीवन घडलं, माझं नाव सुरुवातीला मी सांगायला विसरले, माझं नाव रंजना माणिक कराड, माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी हीच आहे. तर माझं शिक्षण आपल्या सरस्वती विद्यालयामध्ये झालं आणि पुढचं माझं जे आयुष्य आहे तर जे कार्यक्षेत्र आहे ते पण MIT मध्ये आहे. मी सध्या आपल्या पुण्याच्या MITच्या श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये पूर्व प्राथमिक विभागामध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. ते माझ्या अण्णांचं, नानांचं आणि माझ्या साहेबांचं माझ्यावरती खरंच खूप ऋण आहे, ती मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब. मित्र, नियती हा शब्द आपल्याला माहीत आहे आणि नियतीचा खेळ आहे. तुमची आनंद भेट व्हावी मी मानवता तीर्थ, मानवता भवन नावाची वास्तू इथं उभी राहावी आणि त्याच्यातून तुमचं पहिलं संमेलन 25व्या वर्षाचं साजरा करत असताना तुमची माझी भेट होते. मी माझं भाग्य समजतो, माऊलीचा आशीर्वाद समजतो. माझ्या हातामध्ये एक छोटी पुस्तिका आहे, त्यामुळे प्लास्टिक कॉपी तर मी देतो आपल्याला. महात्मा गांधींना कुठे असतील महात्मा गांधी? मन की बात हा खेळ आहे. मन हे चंचल आहे. मन हे नुसतं चंचल नाही, तर त्याचा शोध लागत नाही. परंतु आत्मा मात्र अविनाशी आहे. आत्मा नाश पावत नाही आणि त्याचं मूळ तत्व समोर तुमच्याकडे आत्माला तथागत गौतम बुद्ध आणि आपल्या भारतामध्ये हे कदाचित पहिलं गाव आहे की ज्या गावामध्ये राम मंदिर उभं राहिलं, बुद्ध विहार उभा राहिला, तथागत गौतम बुद्ध लक्षात ठेवायचं. आणि तथागत गौतम बुद्धाचं पंचशील आणि माऊलीचं प्रसादान आणि पंचशील जेव्हा एक होईल तर त्याला एक शुभयोग असावा. काही हे जे काही तुम्ही पाहता तिथं हे काय प्रकार आहे? रामेश्वरमध्ये अशा प्रकारची इमारत ज्याला मानवता भवन असं म्हणतात. मानवतेचा संदेश सर्व जगाला देण्यासाठी एक ठिकाण निर्माण व्हावं आणि तेही रामेश्वर या गावामध्ये मराठवाड्याच्या संतांच्या भूमी व्यक्ती. अमरावती जिल्ह्यामध्ये मोरंबा नावाचं 600 वस्तीचं गाव आहे. तिथं जन्म झाला आणि पहिला सुपर कॉम्प्युटर जगातला, भारताचा नव्हे, तर त्याचा शोध ज्याने लावला ते विजय भटकर. ते माझे बंधू आहेत, माझा नाता आहे पूर्वजन्माचा. अशा या विजय भटकरांना 2-2.5 वर्षापासून जगामध्ये सध्या जाऊन चालू आहे. अमेरिका, रशिया, चायना. अध्यात्म आणि विज्ञान यांचा सखोल जीवनामध्ये विचार अर्पण करून मानवता शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या सर्वांच्या स्मरणामध्ये राहतील. आम्ही सर्वांच्या वतीने आपले खूप खूप ऋण व्यक्त करतो आणि आईच्या नंतर आम्ही कुणाचा आदर करत असू तर तुमच्या आजचा आशीर्वाद आम्ही कायम लक्षात ठेवू आणि जगद्गुरु संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी आपण नतमस्तक होऊन उसी ऐतिहासिक पुरातन हॉल के मंच से प्राध्यापक करार सर ने उपस्थितों को संबोधित कर विज्ञान और अध्यात्म के समन्वय की स्वामी जी द्वारा की गई पहल का स्मरण करवाया. अपने जीवन काल में प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ करार सर द्वारा शिक्षा,
विश्व शांति तथा मानव कल्याण के लिए तन मन धन समर्पित करके काम किया गया है। उनके इस निस्सीम सेवा भाव से प्रभावित होकर अमेरिका की उटाह राज्य स्थित ब्रिघम यंग यूनिवर्सिटी द्वारा डॉक्टर ऑफ एजुकेशन एंड यूनिवर्सल लीडरशिप इस विशेष